आता पाहूयात एक सविस्तर बातमी। विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील विविध बाजारपेठांमध्ये उत्साहवर्धक आणि प्रफुल्लित वातावरण होतं। आपट्याची पानं, अर्थातच सोनं आणि दसऱ्याला विशेष मान असणाऱ्या झेंडूच्या फुलांची मोठी आवक झाली होती। सराफ बाजारात सोन्याचा प्रतितोळ्याचा भाव 1,21,000 असला तरी विजयादशमीच्या विशेष सोन्याचा दर केवळ 10 रुपयाला भरगच्च ढिगारा होता। इकडं झेंडूच्या फुलांचा भाव 80 ते 100 रुपये प्रति किलो होता। बाळी वेश टिळक चौक या प्रमुख बाजारपेठेमध्ये आपट्याची पानं आणि झेंडूच्या फुलांच्या विक्रेत्यांची मोठी गर्दी दिसून आली। दरम्यान सायंकाळनंतर विविध शक्तीदेवी मंडळाच्या शानदार मिरवणुका मोठ्या भक्तिमय वातावरणात निघाल्या, तर विविध ग्रुप, संघटना, प्रतिष्ठानच्या वतीनं मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मिरवणुका काढण्यात आल्या। नवरात्र निमित्त रूपावणी मंदिर येथे पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त लावण्यात येतो। सदर बंदोबस्ताच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता CCTV आणि योग्य तो बंदोबस्त लावून प्रशासनाकडून आणि मंदिराच्या देवस्थानाला सहकार्य केले जातं। मंदिराचे देवस्थानचे पदाधिकारी प्रशासनाला व्यवस्थित सहकार्य करतात आणि भाविकांना पण व्यवस्थित दर्शनासाठी, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार या काळात घडलेला नाही। सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा। यावेळेस किती पोलीस कर्मचारी कामावर होते? नवरात्र महोत्सवाच्या काळात रूपावणी मंदिर येथे 2 शिफ्टमध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात येतो। त्याप्रमाणे 2 शिफ्टमध्ये एका शिफ्टमध्ये जवळजवळ 50 कर्मचारी असतात। होमगार्ड, महिला होमगार्ड आणि पुरुष होमगार्ड आणि पोलीस असे मिळून 50 आणि अधिकारी, 2 शिफ्टमध्ये 2 अधिकारी असतात। पोलीस निरीक्षक आणि PSI दर्जाचे, ASI दर्जाचे अधिकारी असतात। त्याप्रमाणे प्रत्येकाने व्यवस्थित बंदोबस्त केलेला आहे आणि कोणताही अनुचित प्रकार या काळात घडलेला नाही आणि प्रशासनास बाकीच्यांनी पण योग्य प्रकारे सहकार्य केलेलं आहे आणि त्यामुळे सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। आज सोलापूर शहर, महाराष्ट्रात आणि भारतामध्ये नवरात्र महोत्सव, नवदुर्गा यांच्या छबिण्याची आणि मिरवणुकीच्या आज सांगता होती। आज शहरामध्ये 12च्या आत ही पालखी रूपावणी मंदिरात येऊन निद्रावस्थेत जाते। त्यामुळे ह्या सणाला आणि ह्या महोत्सवाला फार मोठं महत्त्व आहे। म्हणून मी सोलापूर शहरातील सर्व नागरिकांना ह्या दुर्गामातेच्या शुभेच्छा, सर्वांना शुभेच्छा देतो। सीमोल्लंघनासाठी पार्क मैदानावर सोलापूरकरांनी मोठी गर्दी केली होती। दरम्यान 2 विविध मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट, सज्जड आणि तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।